नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या 156 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 36वा भाग आहे. या भागाचे नाव आहे दुर्गुणी मराठी आडनावे भाग 3. याच्या आधीच्या 2 भागांमध्ये आपण मनुष्यांच्या दुर्गुणावरून पडलेली जी आडनावं होती ती 100 आडनावं पाहिली. एका भागामध्ये 100 आणि दुसऱ्या भागामध्ये 100. उरलेली जी 87 आडनावं आहेत ती आपण या भागामध्ये पाहणार आहोत. खरं तर 100 पेक्षा जास्त आडनावं होती, परंतु काही गोष्टींचा अर्थ आणि नंतर त्याचा अन्वय अर्थ हा आडनावांशी वेगळा येत होता आणि शब्द म्हणून वेगळा येत होता. त्याचबरोबर ही आडनावं जास्त प्रचलित नव्हती, बंद पडलेली होती, म्हणजे जुन्या काळामध्ये प्रचलित होती. त्यामुळे जवळपास एक 12 ते 13 किंवा 15 आडनावं होती ही या भागातली कमी झालेली आहेत, कारण ते आत्ता प्रचलित नाही आहेत. प्राचीन काळी किंवा पौराणिक काळामध्ये प्रचलित होती. या भागामध्ये फक्त आपण 87 आडनावं बघणार आहोत, जी कुठे नाही कुठेतरी आजच्या काळाशी संबंधित आहेत. आणि काही आडनावं अशी आहेत की जे आपले मित्र त्यांचा अर्थ शोधत आहेत की त्यांना अर्थ सापडत नाही त्याचा नक्की काय आहे. अशी पण काही आडनावं या भागामध्ये आहेत जी आपण बघणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह. या भागामध्ये आपण पाहणार आहोत दुर्गुणांवरून पडलेली मराठी आडनावे. पहिलं जे आडनाव आहे ते म्हणजे पेटे. पेटे या शब्दाचा अर्थ असा होतो की रागाने लाल होणारा व्यक्ती. म्हणजे आपण असं म्हणतो की एखादा माणूस पेटला, एकदम त्याला राग आला, लाल बुंद होतो, तो चेहरा तमतमतो त्याचा, त्याच्यावरून हे आडनाव पेटे पडलेलं आहे. दुसरं आडनाव आहे फटिंग. फटिंग या शब्दाचा अर्थ होतो अत्याचार करणारा किंवा अराजकता पसरवणारा व्यक्ती. फुकटे. फुकटे म्हणजे फुकट्यात फायदा उचलणारी व्यक्ती. फोकमारे. फोकमारे म्हणजे मोठमोठ्या गप्पा मारणारी, खोट्या गोष्टी सांगणारी व्यक्ती. जर याचा शारीरिक अर्थ घेतला तर फोक नावाची एक काठी असते, तिचा पण मार एखाद्या व्यक्तीला दिला जात असे शिक्षा म्हणून, जर एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला एखादी माहिती काढून घ्यायची असेल तर. परंतु फोकमारे या शब्दाचा मोठमोठ्या फोका मारणे किंवा बाता मारणे अशा अर्थाने पण अर्थ होतो. 5वं आडनाव आहे बंडे. बंडेचा अर्थ होतो बंडखोर प्रवृत्तीची व्यक्ती. त्यानंतर बधिरे. बधिरे म्हणजे कानाने बधीर नाही, तो शारीरिक अर्थ होतो त्याचा. बधिरे म्हणजे कोणाचं काही न समजणारी व्यक्ती, की निव्वळ बधीर झालेली आहे, कोणाचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये किंवा शारीरिकदृष्ट्या कोणाचं काही समजून घेण्याच्या परिस्थितीमध्ये नाही, अशी व्यक्ती तिला बधिरे म्हणतात. बरळे. बरळे हा शब्द बरळ या शब्दावरून आलेला आहे. बरळ म्हणजे वेड्यासारखं काहीही तर्कहीन बरळणारी व्यक्ती, की तिच्या बोलण्याला कोणताही तर्क नाही, वेड्यासारखी बरळते, काही बोलते, त्याच्यावरून बरळे आडनाव आलेलं आहे. बराडे. बराडे हे आडनाव आहे, हे बराडी या शब्दापासून आलेलं आहे. बराडीचा मराठीमध्ये अर्थ होतो आशाळभूत. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे अपेक्षेने पाहणं, आशाळभूतपणे पाहणं, एखादी गोष्ट मिळेल या आशेने पाहणं किंवा आशाळभूत वृत्ती असणं एखाद्याची, की काहीतरी मिळवण्याची, पाहण्याची, एखाद्या गोष्टीकडे लक्ष देऊन राहणं की मला ती गोष्ट कधी मिळेल, अशा अर्थाने बराडी शब्द वापरला जातो, त्याच्यावरून बराडे आडनाव आलेलं आहे. बलिभद्र. बलिभद्र या शब्दाचा अर्थ अभागी किंवा कपाळदोषी असा सांगितला जातो. बाजारे. बाजारे म्हणजे अव्यवस्थित. बाजारेचा अर्थ बाजारला जाणारी व्यक्ती किंवा बाजाराच्या गावात राहणारी व्यक्ती किंवा बाजार भरवणारी व्यक्ती असा पण होतो. पण बाजाराचा एक अर्थ अव्यवस्थितपणा असा पण होतो, कारण पूर्वीच्या काळी जे बाजार भरत असत पूर्णपणे अव्यवस्था असे त्याच्यामध्ये. त्यामुळे बाजार गप्पा म्हणतो आपण किंवा बाजाराला जाणे म्हणतो, तर याचा अर्थ कुठेतरी गोंधळात जाणे, कुठेतरी अव्यवस्थेमध्ये जाणे असा पण त्याचा अर्थ होतो. तर काही मित्रांचं आडनाव जे बाजारे आहे ते अव्यवस्था पसरवणारे आहेत अशा अर्थाने पण आलेलं असू शकतं. पुढचं आडनाव आहे बाट. बाट या मराठी शब्दाचा अर्थ 2 अर्थ होतात. एक अर्थ होतो लुच्चा आणि दुसरा अर्थ होतो धर्मभ्रष्ट. धर्मभ्रष्ट म्हणजे धर्मापासून बाटलेला, दुसऱ्या धर्मात गेलेला, किंवा असा मनुष्य जो चांगुलपणापासून बाटलेला आहे, लुच्चा आहे, त्याला चांगुलपणाची चाड नाही राहिलेली, आता वाईट झालेला आहे, तो वाईट मार्गाला गेलेला आहे, बाटलेला आहे, अशा अर्थाने पण बाट हा शब्द वापरला जातो. त्याच्यापासून बाट आणि बाटे अशी 2 आडनावं मराठीमध्ये तयार झालेली आपल्याला दिसून येतात.
12वं आडनाव आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. पुष्कळ मित्रांनी मला प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर पण मी शोधत होतो की या आडनावाचा अर्थ काय सांगावा. 12वं आडनाव आहे बाबर. पुष्कळ आपले बाबर आडनावाचे मित्र आहेत आणि त्यांना असं वाटतं की त्यांचं आडनाव जे मुघल बादशाह बाबर होता त्याच्या नावावरून पडलेलं आहे आणि मुस्लिम आहे. तर प्रत्यक्षदर्शी तसं वाटणं साहजिक आहे, कारण बाबर हा शब्द आपण आपल्या मुखातून उच्चारला की पहिल्यांदा आपल्याला बाबर नावाची व्यक्तीच डोळ्यासमोर येते. आणि मराठी भाषेचा आपल्याला तितकासा अभ्यास नसतो, त्यामुळे मराठी, त्यातही जी प्राचीन मराठी भाषा आहे जी 16व्या शतकामध्ये बोलली जात होती किंवा 12व्या शतकामध्ये बोलली जात होती, ती आपल्याला संत साहित्यामधूनच कळते. जनमानसात बोललेली जी भाषा होती तिची फारशी आपल्याला उपलब्धता होत नाही. कुठले शब्द त्या काळी जनमानसात बोलले जात असतील, त्यामुळे पुष्कळ गोष्टींचा अर्थ पण कळत नाही. तर बाबर हा शब्द आहे, या बाबर या शब्दाचा मला शेवटी अर्थ सापडला. मराठी अर्थ जो होता तो, बाबर या शब्दाचा मराठी अर्थ होतो अस्ताव्यस्त झालेला. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर जुन्या काळामध्ये आपण म्हणतो की एखादी व्यक्ती शेती करत असेल तर वावर म्हणतो आपण त्याला. वावर किंवा वाबर अशा अर्थाने शेतासाठी तो शब्द वापरला जातो. आणि बऱ्याच वेळेला हे वावर किंवा वाबर हा जो शब्द आहे तो अव्यवस्थेसाठी वापरला जातो. काय वावरात गेला का म्हणतो आपण एखाद्या वेळेला, की किंवा वावर म्हणतो आपण, का रे ते वावरामध्ये जाऊन का बघ जरा काय तिकडे झाले, सगळं पसरले, गोळा करून घेऊन ये, अशा अर्थाने शब्द वापरला जातो. तर वाबर किंवा वावर या अर्थाने अव्यवस्थित किंवा अस्ताव्यस्त झालेला एखादा भूमीचा तुकडा किंवा मुळामध्येच अस्ताव्यस्ततेची सवय लागलेली एखादी व्यक्ती, अशा अर्थाने वाबर आणि वावर याचा अपभ्रंश होऊन बाबर हे तयार झालेलं. त्याचा अर्थही बऱ्याच ठिकाणी काही याच्यामध्ये डिक्शनरीजमध्ये सांगितलेला आहे. मी माझ्या मनाने सांगणार नाही, कारण मला जरी वाटलं कळलं तरी पण कुठेतरी दिसलं पाहिजे मला डोळ्याला ते. बऱ्याच मित्रांनी आत्तापर्यंत मला प्रश्न विचारला होता की बाबर आडनाव आलं कुठून, पण मला कळत होतं पण कुठे कोणी लिहिलं नव्हतं किंवा कुठे सापडत नव्हतं हा अर्थ. तर हा शेवटी सापडलेला आहे. तर जे आपले बाबर आडनावाचे मित्र आहेत त्यांनी काळजी करायचं काही कारण नाही. मुस्लिमच आडनाव असेल असं नाही, काही लोकांचं कदाचित मुस्लिम आडनाव असेल, हे मुस्लिम म्हणजे मुस्लिम शासकांकडे ते काम करत असतील तर त्यांनी ते स्वीकारलेलं असेल, पण बाबर ह्या शब्दाचा मराठीमध्ये अर्थच सापडत नव्हता. ही जी कुचमना होत होती ती आता होण्याचं काही कारण नाही. बाबरचा अर्थ होतो अस्ताव्यस्त झालेला भूमीचा तुकडा किंवा अस्ताव्यस्तपणाची सवय लागलेली व्यक्ती, तिला बाबर म्हणतात मराठीमध्ये. त्यामुळे कदाचित जे लोक आपले मित्र बाबर आडनाव लावतात त्यांचं हे आडनाव या मराठी अर्थाने पण आलेलं असू शकतं. पुढचं आडनाव आहे बावडे. बावडे हे जे आडनाव आहे ते बावडा या शब्दावरून निर्माण झालेले. बावडाचा अर्थ होतो व्यर्थ बिनकामाचा भटकणारा माणूस. पुढचं आडनाव आहे बावरे. बावरे म्हणजे हतप्रत झालेली व्यक्ती, घाबरलेली व्यक्ती, बावरलेली व्यक्ती, तिच्यावरून बावरा हे शब्द आलेला आहे आणि बावरावरून बावरे आडनाव झालेलं आहे. बाष्फळे हे आडनाव आहे. बाष्फळे हे आडनाव बाष्फळ या शब्दावरून आलेलं आहे. बाष्फळ म्हणजे उगाचच बोलणारी व्यक्ती, विनाकारण गरजेपेक्षा जास्त बोलणारी व्यक्ती आणि काही अर्थ नसलेल्या गोष्टी करणारी व्यक्ती, तिला बाष्फळ म्हणतात. त्याच्यावरून बाष्फळे आडनाव तयार झालेलं आहे. बुरे नावाचं एक मराठीमध्ये आडनाव आहे. तर बुरे हे जे आडनाव आहे ते बुरा या हिंदी शब्दावरून आलेलं आहे किंवा कदाचित फारसी पण असू शकतं, मला सापडलं नाही कुठे, पण असू शकतं. हिंदी शब्द तर आहेच बुरा. आणि वाईट, बुरा म्हणजे वाईट या अर्थाने मराठीमध्ये ते वापरलं जातं. बुरेचं आडनाव आहे ते. बेईमाने म्हणजे इमान न पाळणारी व्यक्ती. बोंदरे हे आडनाव आहे, हे पण बोंदरा या शब्दावरून आलेलं आहे. बोंदरा म्हणजे अव्यवस्थित बेफिकीर राहणारी व्यक्ती, तिला बोंदरा म्हणतात मराठी भाषेत, त्यावरून बोंदरे आडनाव आलेलं आहे. बोचरे म्हणजे सतत टोचून बोलण्याचा स्वभाव असणारी व्यक्ती. बोभाटे म्हणजे बोभाटा आपण एक मराठीमध्ये शब्द आहे, त्याचा अर्थ होतो दंगा करणारा, जोरजोरात बोलणारा, एखादी गोष्ट सगळीकडे ओढून ओढून सांगणारा असा व्यक्ती, ज्याला बोभाटा करायची सवय आहे, त्याच्यावरून बोभाटे हे आडनाव आलेलं आहे. बोलकेचा अर्थ होतो बोलका, म्हणजे सर्वात जास्त बोलणारा व्यक्ती किंवा गरज नसताना अधिकचं बोलण्याची सवय असणारी व्यक्ती, अत्याधिक बोलणारा व्यक्ती, अशा अर्थाने बोलका शब्द आहे, त्याच्यावरून बोलके आडनाव झालेलं आहे. भडंग हे काही लोकांचं आडनाव आपल्याला आढळून येतं मराठीमध्ये. तर भडंगचा अर्थ अनावश्यक खर्च करणारी व्यक्ती असा सांगितला जातो, की ज्या व्यक्तीला गरजेपेक्षा जास्त खर्च करायची सवय आहे किंवा गरज नसताना खर्च करायची सवय, ती व्यक्ती म्हणजे भडंग. भडके नावाचं आडनाव आहे मराठीमध्ये. तर भडकेचा अर्थ होतो चिडका,
चिडका म्हणजे उग्र स्वभावाची व्यक्ती, जिला फार राग येतो, अशा स्वभावाची व्यक्ती म्हणजे भडके. भडबडे हे जे आडनाव आहे ते विचार न करता जोर जोरात बोलत राहणारी व्यक्ती, याच्यावरून आलेलं आहे. भयाडे, भयाडे हे जे आडनाव आहे ते भ्याड या शब्दाची उत्पत्ती आहे. भ्याडला प्राचीन काळामध्ये किंवा जुन्या काळामध्ये ग्रामीण भाषेमध्ये भयाड म्हणायचे. मराठी भाषेत आपण बघतो, आपल्या आत्तापर्यंत लक्षात आलेलं आहे, आपण जेवढी आडनावं बघितली त्यावरून, की मागची जी ग्रामीण भाषा होती आपली जुन्या काळातली, आपल्या आजोबा पंजोबा बोलत असत, ते जोड शब्द बोलताना शक्यतो त्यांना प्रॉब्लेम होत असेल, त्यामुळे जोड शब्द बोलताना ते सलग बोलत असत. तर भ्याडचा उच्चार करताना भयाड असा केला जात असे जुन्या काळात, त्याच्यावरून हे भयाड या आडनाव आलेलं आहे. भ्याड स्वभावाची व्यक्ती. भरसटे, भरसटे म्हणजे भ्रष्ट स्वभावाची व्यक्ती. भांडे, भांडखोर स्वभावाची व्यक्ती. भुंडे, भुंडे हे आडनाव आहे हे भंड या शब्दावरून आलेलं आहे, आणि भंड या शब्दाचा अर्थ होतो फजित पावणारी व्यक्ती, म्हणजे स्वतःच स्वतःची फजिती करून घेणारी व्यक्ती म्हणजे भुंडे. भुरेरे, भुरेरे हे जे आडनाव आहे ते भुरळ या शब्दावरून आलेलं आहे. भुरळ याचा एक अर्थ चेटूक असा पण होतो, की ज्याच्यावर भुरळ पडलेली आहे किंवा ज्याने भुरळ घातलेली आहे, असा जो भुरारेकरी आहे, चेटूक करणारा किंवा भुरळ पाडणारा व्यक्ती म्हणजे भुरेरे, अशा अर्थाने त्याचा अर्थ होतो. भेड, भेड हे जे आडनाव आहे ते घाबरट अशा अर्थाने वापरलं जातं, कारण शेळ्या घाबरट असतात, तर शेळपट माणूस, घाबरट माणूस अशा अर्थाने भेड आडनाव आलेलं आहे. भोंदे, भोंदे हे जे आडनाव आहे हे भोंदू या शब्दावरून आलेलं आहे. भोंदू स्वभावाची व्यक्ती किंवा फसव्या स्वभावाची व्यक्ती अशा अर्थाने भोंदे आडनाव आहे. मत्सरे, मत्सरे हे जे आडनाव आहे ते मत्सरी स्वभावाची व्यक्ती अशा अर्थाने आलेलं आहे. महापापे, पापी वृत्तीची व्यक्ती. मारेकरे किंवा मारेकर असं ज्याला म्हणतात, किंवा मारेकरी असं पण काही जणांचं आडनाव आहे, कारण त्यांचा पेशाच मारेकरीचा होता. दुसऱ्यावर आपण म्हणतो की मारेकरी घातली, की भाड्याचे आपण ज्याला म्हणतो की सैनिक असत, किंवा भाड्याची व्यक्ती जी पैशासाठी कुणाचाही खून करत असे किंवा इजा पोचवत असे, तिला मारेकरी म्हणत असत. पेशाच मारेकरी होता काही लोकांचा, त्यामुळे मारेकरी आडनाव त्यांना पडलेलं आहे. मुखजडे, मुखजडे हे जे आडनाव आहे ते मुखजड या शब्दापासून आलेलं आहे. त्याचा अर्थ होतो मुखद दुर्बळ. मुखद दुर्बळ म्हणजे बोलायला घाबरणारी व्यक्ती, त्याच्यावरून मुखजडे हे आडनाव आलेलं आहे. मैंदे, मैंदे या शब्दाचं उत्पत्ती मैंद या शब्दापासून झालेली आहे. मैंदचा अनेक अर्थ होतात, त्यातला एक अर्थ होतो की ठग, लबाड स्वभावाची व्यक्ती, लबाडी करणारी व्यक्ती, तिला मैंद म्हणलं जायचं, त्याच्यावरून मैंदे आडनाव आलेलं आहे. मोकाटे, मोकाटे हे आडनाव मोकाटे या शब्दावरून आलेलं आहे. नियम पाळण्याची वृत्ती नसणारी व्यक्ती जी मोकाट आहे, तिला मोकाटे हे आडनाव पडलेलं आहे. एकदेसे, एकदेसे हे पण आडनाव आहे, किंवा एकदसे हे पण आडनाव आहे. तर हे एकादशीवरून आलेलं नाही, एकादशी शब्दावरून. एकदेसे किंवा एकदसे हे जे आडनाव आहे ते एकदेसी या शब्दावरून आलेलं आहे. त्याचा अर्थ होतो एकलकोंडा किंवा एककल्ली स्वभावाची व्यक्ती, म्हणजे एकाच देशी राहणारा, एकाच ठिकाणी बसून राहणारा, कोणाशी न बोलणारा, स्वतःच राहणारा, एकट्यानेच विचार करणारा, कोणाशी चर्चा न करणारा, असा एककल्ली स्वभावाचा एकलकोंडा जो माणूस असतो त्याला एकदेशी असं म्हणलं जायचं, की हा बसला एका देशात, उठत नाही, कुठल्या देशात राहतो काय माहित, त्याच्यावरून एकदसे हे आडनाव आलेलं आहे. राक्षस, काही मित्र आपल्याला राक्षस हे आडनाव लावताना आजही दिसतात अभिमानाने, आणि प्राचीन काळामध्ये पण राक्षस हे आडनाव किंवा नाव प्रचलित असलेलं आपल्याला दिसतं. तर राक्षसचा अर्थ होतो दैत्य किंवा असुर. रोगे, रोगे हे जे आडनाव आहे ते रोगी प्रकृतीची व्यक्ती अशा अर्थाने आलेलं आहे. लंड, तर लंड हे जे आडनाव आहे ते अश्लील आडनाव नसून फारसी शब्द आहे लंड, त्याच्यावरून लंडी हा शब्द मराठीमध्ये आलेला आहे. लंडी याचा अर्थ भित्र्या स्वभावाची व्यक्ती किंवा द्रोह करणारी व्यक्ती. समर्थ रामदासांच्या आपल्याला दासबोधामध्ये पण हा शब्द बऱ्याचदा आढळून येतो. पितृलंड, धर्मलंड, देवलंड, म्हणजे देव न मानणारा, धर्म न मानणारा, घाबरणारा, द्रोही व्यक्ती, द्रोह करणारा व्यक्ती, अशा अर्थाने हे शब्द आलेला आहे. तर हे लंड या शब्दाशी मिळून पण बरीच आडनावं आपल्याला मराठीमध्ये झालेली दिसून येतात, ती आता मी काही बोलून दाखवत नाही. पण जर कुठे आले असतील तर त्याला अश्लील समजू नका, तो फारसी शब्द आहे. फारसी शब्दाचा अर्थ त्याचा घ्या आणि तो अर्थ त्या आडनावाला जोडून तपासून बघण्याचा प्रयत्न करा, त्याचा अर्थ काहीतरी वेगळा निघालेला दिसेल, कदाचित सकारात्मक पण असेल बऱ्याच वेळेला. पुढचं आडनाव आहे लंपटे.
लंपट हे आडनाव लंपट या विषयावरून आलेलं आहे. लंपट शब्दाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विषय लोलूप व्यक्ती, म्हणजे कामातुर व्यक्ती, सतत कामामध्ये, सेक्समध्ये जी व्यक्ती आहे ती सतत बुडलेली असते अखंड, तिला विषय लोलूप व्यक्ती म्हणतात. लटके, लटके हा शब्द पण संत साहित्यात बऱ्याचदा आढळून येतो. लटकेचा अर्थ कुठे झाडावरून लटकणारा माणूस असा नाही. लटके हा व्यक्ती म्हणजे खोटेपणा करणारा व्यक्ती, दुष्ट दुर्गुणी व्यक्ती, त्याला लटके असं म्हणलेलं असतं. ते लटके आडनाव याच्यावरून आलेलं आहे. लटिके हे पण एक आडनाव सापडतं बऱ्याच वेळेला, ते लटिका या शब्दावरून आलेलं आहे. त्याचा अर्थ होतो खोटा बोलणारा व्यक्ती. लफंगे हे पण आडनाव आपल्याला दिसतं. एखाद्याला व्यक्तीला आपण लफंगा म्हणतो. लफंगा हा जो शब्द आहे त्याचा अर्थ चोरी करणारा किंवा लुबाडणारा किंवा लबाडी करणारा माणूस, अशा अर्थाने लफंगा शब्द वापरला जातो मराठीमध्ये आज, किंवा आपण तरी समजतो. पण त्याचा खरा अर्थ व्याभिचारी किंवा चरित्रहीन व्यक्ती असा आहे, किंवा संत साहित्यामध्ये पण हा शब्द त्याच अर्थाने वापरलेला आहे. त्यामुळे लफंगे हे आडनाव एखाद्याला जोडलेलं असेल तर तो व्याभिचारी किंवा चरित्रहीन व्यक्ती असेल अशा अर्थाने ते आलेलं आहे. लबाडे किंवा लबाड ही दोन आडनावं आढळतात. ती म्हणजे खोटा मिथ्यावादी व्यक्ती अशा अर्थाने आलेली आहेत, किंवा लबाड प्रवृत्तीची व्यक्ती आपण म्हणू शकतो. लाताडे नावाचं एक आडनाव आहे. लाताडे म्हणजे लाताड मनुष्य. लाताड हा एक शब्द आहे, तोही संत साहित्यात बऱ्याचदा येतो. लाताड म्हणजे लाथा मारणारी व्यक्ती, की ज्या व्यक्तीला लाथा मारण्याची प्रवृत्ती आहे तिची, की शारीरिक लाथा मारत असेल किंवा भावनिक मानसिक एखाद्या विषयाला लाथा मारण्याची त्या व्यक्तीची प्रवृत्ती असेल, शाब्दिक लाथा मारत असेल, लाताडे अशा अर्थाने तो शब्द आलेला आहे. लुटे, लुटे हे जे आडनाव आहे ते लुटारू किंवा लुटालूट करणारी व्यक्ती याच्यापासून निर्माण झालेला आहे. लुबरे, लुबरे म्हणजे लुबरा माणूस, विनाकारण मध्ये मध्ये बोलणारा, लुडबुड करणाऱ्या माणसाला आपण लुबरा माणूस म्हणतो. लुबरा या शब्दावरून लुबरे आडनाव आलेलं आहे. लोधने, लोधने हे एक आडनाव आहे. तर लोधने हे आडनाव आहे लोधला या शब्दावरून आलेलं आहे. लोधलाचा अर्थ होतो लुब्ध होणारी व्यक्ती, की एखाद्या विषयावर, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या चांगल्या गोष्टीवर एखादी व्यक्ती लुब्ध होते, त्याला लोधला असं म्हणतात, की ती व्यक्ती लोधली, त्याच्यावरून लोधने हे आडनाव निर्माण झालेलं आहे. लोभे, लोभे हे जे आडनाव आहे ते लोभ या शब्दावरून आलेलं आहे, की लालची स्वभावाची व्यक्ती, जिचा लोभ काही केल्या सुटत नाही किंवा जात नाही, तिला लोभे असं म्हणतात, की ही काही ना काहीतरी लोभासाठीच काम करणार, चांगल्या मनाने करणार नाही. लोलंगे, लोलंगे हे जे आडनाव आहे ते लोलंगता या शब्दावरून आलेलं आहे. लोलंगता या शब्दाचा अर्थ होतो विषय लंपट, की एखाद्या बाबतीमध्ये, स्त्रीच्या बाबतीमध्ये किंवा सेक्सच्या बाबतीमध्ये ज्या व्यक्तीची वासना अनावर होते, असा विषय लंपट माणूस असतो, त्याला लोलंगे म्हणलं जातं. लोले, लोले हे पण जे आडनाव आहे ते लोल या शब्दावरून आलेलं आहे. लोल या शब्दाचा अर्थ होतो आसक्त, चंचल किंवा कामलोलूप माणूस, त्याच्यावरून आडनाव आलं आहे लोले. पुढचं आडनाव आहे वकवके. वकवके म्हणजे वकवकलेला, त्याची सतत काही झालं तरी मनाची तृप्ती होत नाही, समाधान होत नाही, वकवकलेला आहे. सतत खाणारा, सतत त्रास देणारा किंवा अत्याधिक कामुक माणूस, किती सेक्स केला तरी त्याचं पोट भरत नाही, कधी न पोट भरणारा माणूस कुठल्याही गोष्टीमध्ये, अशा अर्थाने वकवक हा शब्द येतो आणि त्याच्यावरून वकवके आडनाव आलेलं आहे. वचके, वचके म्हणजे वचक असलेला माणूस किंवा वचक ठेवणारा माणूस, ज्याचा धाक आहे, ज्याचा आतंक आहे, किंवा काही वेळेला जबरदस्तीने जो स्वतःचा धाक पसरवतोय, जरब पसरवतोय, अशा माणसाला पण वचके असं म्हणलं जात असेल. पुढचं आडनाव आहे वटवटे. वटवटे म्हणजे निरर्थक बडबड करणारा माणूस, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो वटवट करणे. काय वटवट करतोयस म्हणून, तर वटवटवरून वटवटे आडनाव आलेलं आहे. वरपांगे, वरपांगे हे आडनाव वरपांगी या शब्दावरून आलेलं आहे. त्याचा अर्थ होतो वरवरची सोंगे ढोंगे करणारा माणूस किंवा व्यक्ती. वरपे, वरपे हे जे आडनाव आहे ते वरपेकरी या शब्दावरून आलेलं आहे. वरपेकरी म्हणजे वरपणारा, ओढणारा, लुबाडणारा, लुटारू प्रवृत्तीचा माणूस म्हणजे वरपे, जो वरपतो एक समोरच्याकडून बळजबरीने, त्याच्यावरून वरपे आडनाव झालेलं आहे. वसने, वसने हे जे आडनाव आहे तर वसन हे कापडाशी पण संबंधित आहे, वस्त्राशी पण संबंधित आहे. वस्त्राला पण वसन असं म्हणतात काही ठिकाणी, तोही अर्थ होऊ शकतो. पण वसनेचा सरळ अर्थ घ्यायचा म्हटलं तर तो वासना या शब्दाशी जोडलेला आहे. वासना या शब्दाचा मराठीमध्ये अपभ्रंश होऊन वसन झालेला आहे बोलताना, बोली भाषेमध्ये. वासनेच्या आहारी गेलेली जी व्यक्ती असते तिला वसने म्हणतात, की वसनाच्या आहारी गेली, वसनी आहे, वसने आहे, अशा अर्थाने वसने आडनाव पडलेलं आहे. वहिमे, वहिमे म्हणजे वहीम, वहीम या शब्दापासून वहिमे आडनाव आलेलं आहे. वहीमचा अर्थ होतो
संशयी स्वभावाची व्यक्ती. पुढचं आडनाव आहे वांडे. वांडे जे आडनाव आहे ते वांड या शब्दापासून आलेलं आहे. वांड या शब्दाचा अर्थ होतो दुसऱ्याची वाईट करणारे व्यक्ती. वांड या शब्दाचा अर्थ मोकाट होत नाही, की आपण म्हणतो की वांड आहे, उंडकतो इकडे तिकडे, अशा अर्थाने आपण तो शब्द वापरतो, पण त्या अर्थाने मराठीत येत नाही. वांड या शब्दाचा अर्थ दुसऱ्याची वाईट करणारी व्यक्ती असा आहे, त्याच्यावरून वांडे आडनाव पडलेलं आहे. पुढचं आडनाव आहे वाचाळे. वाचाळे हे वाचाळ या शब्दावरून आलेलं आहे. वाचाळचा अर्थ होतो खूप बोलण्याची सवय असणारी व्यक्ती. उगाच बोलण्याची सवय, गरज नसताना पण बोलणे, सतत बोलत राहणे, त्याला वाचाळ म्हणतात. त्याच्यावरून वाचाळे आडनाव आलेलं आहे. वायो नावाचं एक आडनाव सापडतं आपल्याला. मी म्हटलं तसं काही काही दुर्मिळ आडनाव आहेत. काही आडनाव मी स्वतःच यातून काढून टाकलेत, कारण ती अस्तित्वात नाही आहेत, पण काही आहेत. तर वायो हे जे आडनाव आहे, वायोचा अर्थ होतो वाया गेलेला किंवा लाचार, की त्याच्यासमोर काही मार्ग नाही राहिलेला, म्हणून वाया गेलेला आहे तो. लाचार प्रवृत्तीचा माणूस आहे. लाचारीसाठी काही करू शकतो तो, कुठल्याही गोष्टीसाठी लाचार होऊ शकतो, त्याला वायो म्हणतात. विकारे हे आडनाव आहे. विकारे हे विकार या शब्दापासून आलेलं आहे. एखादी विकारवंत किंवा विकारी व्यक्ती, विकारी वृत्तीची व्यक्ती, जिच्यामध्ये सर्व विकार भरलेले आहेत, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह हे विकार ज्या व्यक्तीमध्ये भरलेले आहेत, ती विकारी व्यक्ती. विकारीवरून विकारे आडनाव आलेलं आहे. विकारांच्या आहारी गेलेली व्यक्ती. विखारे. विखारे हे जे आडनाव आहे, विखार या शब्दापासून आलेलं आहे. विकार हा शब्द आहे, हा विषारी या शब्दापासून तयार झालेला आहे. सर्पाचं विष जे असतं ते विषारी असतं. विषारीचा अपभ्रंश होऊन विखारी झालेला आहे. विखारी वृत्तीची व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. विखारी वृत्तीची व्यक्ती म्हणजे विषारी वृत्तीची व्यक्ती. कधी डसेल त्याचा भरोसा नाही, सतत मनामध्ये विष घेऊन फिरणारी व्यक्ती, एखाद्याचा नाश करण्यासाठी, अशा अर्थाने विखारे हे आडनाव आलेलं आहे. विटाळे. विटाळे हे जे आडनाव आहे, तर विटाळ या शब्दावरून आलेलं आहे. विटाळ म्हणजे अपवित्र होणं किंवा बाहेरून एखादी व्याधी येणं किंवा व्याधी लागणं, असं म्हणतो आपण त्याला, विटाळ झालं. तर तसं अपवित्र विचारांची व्यक्ती किंवा काही कारणाने मूळ स्वभावापासून किंवा धर्मापासून ढळलेली व्यक्ती, विटाळ झालेली व्यक्ती, अशा अर्थाने विटाळे आडनाव आहेत. विषादे किंवा विषादी ही दोन आडनावे आहेत, ती रडक्या स्वभावाच्या व्यक्तीसाठी येतात. म्हणजे विषाद याचा अर्थ खेद करणं. एखादी गोष्ट घडून गेलेली ती बदलता येत नाही, तिच्याबद्दल रडत राहणं सतत, याला विषाद म्हणतात मराठीमध्ये. त्याच्यावरून विषादे आणि विषादी ही दोन आडनावं तयार झाली आहेत. पुढचं आडनाव आहे विसादे. विसादे हे आडनाव आहे ते विषाद या शब्दाचाच मराठी अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ विषाद, दुःखी किंवा निरुत्साही प्रवृत्तीची व्यक्ती असा होतो. वेंगडे. वेंगडे हे जे आडनाव आहे ते वेंगडी या शब्दापासून आलेलं आहे. वेंगड नाही, वेंगडी. वेंगडीचा अर्थ होतो दुर्बळ. म्हणजे एखादा व्यक्ती असतो ज्याचे हातपाय वेडेवाकडे असतात, तो चालू शकत नाही, आपण म्हणतो की वेंगडा माणूस आहे, वेंगडी आहे, दुर्बळ आहे तो, शरीराने दुर्बळ आहे. किंवा काही माणसं असतात त्यांना स्वतःच्या मनावर ताबा नसतो, सतत वेडेवाकडं बोलत असतात, सरळ काही बोलतच नाहीत, वेडेवाकडं बोलण्याची प्रवृत्ती असते, त्यांना पण वेंगडी म्हणतात किंवा वेंगडा म्हणतात. वेंगडा आहे, काय बोलतो त्याचा काही भरोसा नाही, सारखं वाकडाच बोल, त्याच्यावरून वेंगडे हे आडनाव आलेलं आहे. पुढचं आडनाव आहे व्यसनी किंवा व्यसने. आता व्यसने आपण मगाशी वसने बघितलं मगाशी, आता व्यसनी बघतोय आपण. व्यसनी किंवा व्यसने म्हणजे व्यसनी प्रवृत्तीची व्यक्ती. व्यसनचं मराठी अपभ्रंश वसन असं आहे. वसनं केली, व्यसनी केली, व्यसनी माणूस आहे असं म्हणतात त्याला. पुढचं आडनाव आहे वोंगळ. वोंगळचा अर्थ होतो घाणेरडी, ओंगळ स्वभावाची व्यक्ती. मग ती शरीराने ओंगळ असेल किंवा मनाने पण ओंगळ असेल, की काही काही माणसांच्या मनामध्येच एवढी घाण साचलेली असते की त्यांना समोरच्याबद्दल चांगलं काही दिसतच नाही, चांगलं काही वाटतच नाही. त्यांना म्हणतात वोंगळे किंवा वोंगळ. वोंगळे आणि वोंगळ ही दोन आडनावं त्याच्यावरून आलेली आहेत. पुढचं आडनाव आहे वोकटे. वोकटे हे आडनाव वोख या शब्दापासून आलेलं आहे आणि वोखचा अर्थ होतो वाईट. वाईट स्वभावाची व्यक्ती किंवा वाईट प्रवृत्तीची व्यक्ती, मराठीमध्ये त्याला वोकटा म्हणतात. वोकटा माणूस आहे तो, वोकट आहे, त्याच्या नादाला लागू नका अशा अर्थाने. वोढाळे हे पण आडनाव आढळतं. तर वोढाळे हे जे आडनाव आहे ते ओढ्याचा जो प्रवाह असतो त्याला वोढाळ म्हणतात, किंवा नदीचा जो प्रवाह असतात त्याला वोढाळ म्हणतात. की एखादा वोढाळाबरोबर वाहून गेलं, ओढ्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेलं किंवा नदीच्या पुरामध्ये वाहून गेलं, ते प्रवाहाबरोबर जी भरकटणारी व्यक्ती असते, की कुठलाही प्रवाह वैचारिक असतो, त्यानंतर भावनिक असतो, त्याच्यामध्ये वाहून जाते ही व्यक्ती. तर अशी वाहून जाणारी जी व्यक्ती असते तिला वोढाळे म्हणतात. पुढचं आडनाव आहे वोसाने.
वोसाने याचा अर्थ होतो झोपेत बडबडणारी व्यक्ती, की त्याला काही भान नाही राहिलेलं. वोसान झालाय तो, की त्याला सान आपण ज्याला म्हणतो, की सान या शब्दाचा अर्थ होतो भान. जो भानावर आहे तो सान आहे. आणि वोसान म्हणजे ज्याचं भान हरपलेलं आहे, असं झोपेमध्ये काही बडबडतो अशा पद्धतीच्या व्यक्तीला वोसाने म्हणतात. पुढचं आडनाव आहे शंठे. शंठे हे आडनाव आहे, हे शंठ या शब्दापासून आलेलं आहे. शंठचा अर्थ होतो मूर्ख प्रवृत्तीची व्यक्ती. पुढचं त्याच्या आडनाव आहे सैराटे किंवा सराटे किंवा सैराटे. स ई राटे आणि स वर परत 2 मात्रा येतात, सैराटे. असं पण वेगळं आहे, सैराटे, सैराटे. आणि आपण ज्याला म्हणतो की सराटे, असं पण आडनाव दिसतं. सराटे जास्त आहे. तर सराटे ही सगळी जी 3 शब्द आहेत, हे 3 शब्द सैराट या शब्दापासून उत्पन्न झालेले. सैराट म्हणजे कोणाचंही नियंत्रण नसलेली व्यक्ती, जिच्यावर कुठलीही व्यक्ती नियंत्रण ठेवू शकत नाही, अनिर्बंध आहे आणि मनाला येईल ते काही करते आहे, जिला काबू करता येईना काही कारणाने, अशा व्यक्तीला सैराट म्हणतात. त्याच्यावरून ही 3 आडनावं आलेली आहेत. सिंतरे. सिंतरे हे आडनाव जे आहे ते सिंतरू या मराठी शब्दावरून आलेलं आहे आणि सिंतरूचा अर्थ होतो फसवणारा, लबाड वृत्तीचा व्यक्ती. सुंबे. सुंबे हे जे आडनाव आहे ते शुंभ या शब्दावरून आलेलं आहे. शुंभ म्हणजे आपण म्हणतो काय शुंभासारखा बसलाय, हा आपण शब्द वापरतो. शुंभ म्हणजे मठ्ठ प्रवृत्तीचा व्यक्ती, की ज्याला काही कळत नाही, डोक्याने कमी आहे असा माणूस, त्याच्यावरून सुंभे आडनाव आलेलं आहे. पीळ गेला तरी सुंभ जात नाही आपण म्हणतो, ती म्हण वेगळी. म्हणजे पीळ गेला तरी स्वभाव जात नाही आपण, तो वेगळ्या अर्थाने. पण सुंभे जर आडनाव कोणाचं असेल तर ते या अर्थाने. हट्टी किंवा आपण ज्याला हट्टे म्हणतो, एखादा हट्टे माणूस आहे, हट्टा कट्टा किंवा तट्टे नावाचं पण एक आडनाव मागे आपण बघेल, त्याचं हट्टे पण होतं. तर हट्टे हे जे आडनाव आहे ते हट्टीखोर स्वभावापासून आलेलं आहे. किंवा एखादी व्यक्ती असते जी गावाबाहेर राहत असते, माणसात राहतच नाही, माणसात न राहणारी व्यक्ती. हट्टी व्यक्ती म्हणजे काय, स्वतःच्या मनाचं खरं करणारी व्यक्ती, माणसात न राहणारी व्यक्ती, माणसांपासून लांब राहणारी व्यक्ती, कोणाचं न ऐकणारी, गावाबाहेर राहणारी व्यक्ती, तिला हट्टी म्हणतात. अशा हट्टी शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात, त्यावरून हट्टे हे आडनाव आलेले. किंवा हट्टेचे पण अनेक अपभ्रंश होतात. हट्टे आहे किंवा आपण म्हणतो की हटकर आहे. हटकर पण आपण म्हणू शकतो की स्वतःच खरं करणारा माणूस आहे, की जो कोणाचा ऐकत नाही. तो चांगल्या अर्थाने पण होऊ शकतो, वाईट अर्थाने पण होऊ शकतो. म्हणजे तुम्ही लढत असाल, स्वतःच्या मनाने लढत असाल, चांगल्या कामासाठी लढत असाल, घाबरत नसाल, तर चांगल्या अर्थाने होईल ते हट्टीपणा. परंतु स्वतःच खरं करत असाल तर वाईट अर्थाने होईल, अशा अर्थाने. पुढचं आडनाव आहे हिमपुटे. हिमपुटे हा जो शब्द आहे तो हिमपुटी या शब्दापासून उत्पन्न झालेला आहे. हिमपुटीचा अर्थ होतो कष्टी स्वभावाची व्यक्ती. त्याचा 2 प्रकारे अर्थ होऊ शकतो. एक तर शारीरिक कष्ट करणारी व्यक्ती किंवा मानसिकदृष्ट्या सतत दुःखी कष्टी राहणारी व्यक्ती. काही काही लोकांचा स्वभावच असतो की ते नेहमी दुःखी कष्टी राहतात. हा दुर्गुण आहे, की काही झालं तरी त्यांना जगात कशाचं सुख लागत नाही, सुख घेवत नाही. त्यांना असा जो माणसाचा स्वभाव असतो दुःखी कष्टी राहण्याचा, त्याला मराठीमध्ये खास शब्द आहे, तो म्हणजे हिमपुटी. त्याच्यावरून हे हिमपुटे आडनाव काही लोकांचं आलेलं दिसतं. त्याचे वेगळे वेगळे अपभ्रंश पण दिसतात. पुढचं आडनाव आहे हिंसे. हिंसे म्हणजे हिंसक प्रवृत्तीची व्यक्ती, की जिला हिंसा करायला आवडते. सरळ मार्गाने चालायला आवडत नाही, बोलायला आवडत नाही, बोलून प्रश्न सोडायला आवडत नाही. हिंसा करायला आवडणारी व्यक्ती म्हणजे हिंसे. हिरवटे एक आडनाव आहे. आता हिरवटे हे जे आडनाव आहे ते हिरव्या रंगाशी संबंधित नाहीये. हिरवटे हे आडनाव आहे हिरवट या शब्दाशी संबंधित आहे. हिरवटचा अर्थ चिडखोर स्वभावाचा माणूस किंवा पटकन वर्दळीवर येणारी व्यक्ती असा, की बोलताना पटकन वर्दळीवर येते, पटकन अंगाला लागेल, झोंबेल, कपडे ओढेल, ठोसे मारेल, अंगावर धावून येईल, पटकन वर्दळीवर येईल बोलता बोलता. चिडखोर माणूस आहे, कधी राग येईल सांगू शकत नाही, अशा माणसाला हिरवट म्हणतात मराठीमध्ये. म्हणजे साप असतो एखादा, तो कधी डसेल त्याचा भरोसा नाही, त्यामुळे तो हिरवट साप असतो, त्याच्यावरून हा हिरवट शब्द आलेला असावा कदाचित. हिरवटे म्हणजे अशा प्रकारे वर्दळीवर येणारा माणूस. हुंबे. हुंबे हे जे आडनाव आहे ते हुंब या शब्दापासून आलेलं आहे. आणि हुंब जे आहे ते हुंब, एखादी गाई रडताना किंवा हंबरताना जसा आवाज येतो, गाईचा हंबरताना आवाज कधी कधी रडल्यासारखा येतो, प्राणी पण रडतात कधी कधी, तर तो हुंबण्याचा जो आवाज आहे, का हंकारण्याचा जो आवाज आहे प्राण्यांचा, त्याच्यावरून हुंबे हे आडनाव आलेलं आहे, की सतत रडक्या वृत्तीची व्यक्ती, की रडका आवाज काढणारी व्यक्ती, अशा अर्थाने हुंबे आडनाव आहे. पुढचं आडनाव आहे हेकटी. हेकटी हे आडनाव हेकट या शब्दापासून आलेलं आहे. हेकटचं अजून हेकटे असं पण आडनाव होतं, हकटे असं पण आडनाव होतं, हाकटे असं पण आडनाव होतं. तर हे एकाच शब्दाची किती आडनाव होऊ शकतात मराठीमध्ये, त्याचं उदाहरण आहे हेकटी, हाकटे, हकटे,
हेकटे अशी जी सगळी आडनाव आहेत ती हेकट या शब्दापासून आलेत, की हेकट स्वभावाची व्यक्ती म्हणजे स्वतःच खरं करणारा माणूस. शेवटचं आडनाव आहे या भागातलं 87 ते म्हणजे हेकाडे. ते हेकाडे आडनाव आहे ते हेकाडे या शब्दापासून आलेले आहे. म्हणजे एखाद्या माणसाला आपण मराठी म्हणतो हेकाडा येतो. हेकाडा म्हणजे काय? हटवादी आहे, स्वतःच खरं करणारा माणूस आहे. अशा हटवादी प्रवृत्तीची जी व्यक्ती असते तिच्यावरून हे हेकाडे आडनाव निर्माण झालेले. तर ही होती दुर्गुणी मराठी आडनावं. आजच्या शेवटच्या तिसऱ्या भागामध्ये आपण जवळजवळ मला वाटतं की 387 आडनावं बघितलेली आहेत, किंवा 287 387 आणि 287 आडनावं बघितलेली आहेत आपण. काही आडनावं कमी झालेली आहेत. ही आडनावं सांगण्यामागे कोणाला दुखवणं हा हेतू नव्हता, किंवा एखाद्याचा आडनावाला दुर्गुणी ठरवण्याचा हेतू नव्हता. बऱ्याच आडनावांचे आणि शब्दांचे अर्थ आपल्याला कळत नाहीत, कारण मूलभूत मराठी भाषा आपण जी बोलतो आज, ज्याला आपण प्रगत मराठी भाषा म्हणतो, परंतु जी जुनी मराठी भाषा होती त्या जुन्या मराठी भाषेतले सगळे शब्द आपण विसरून गेलेलो आहोत. आपण काय करतो की मराठी भाषेला एकच क्लासिक भाषा बनवायचा प्रयत्न करतो, की एकाच प्रकारे बोलली जाणारी भाषा, एका लयीत बोलली जाणारी भाषा. शुद्ध मराठी भाषेचा आपले काही मित्र आग्रह धरतात. हे शुद्ध मराठी भाषेत बोलायचं म्हणजे काही जुने शब्द काढून टाकावे लागतात, त्याने मराठी भाषेची लय बिघडून जाते. मराठी भाषेचं जे आपण म्हणतो की सामर्थ्य आहे ते त्याच्या विविधतेमध्ये आहे. मराठी भाषा एवढ्या विविध प्रकारे बोलली जाऊ शकते, त्याच्यामध्ये एवढे विविध शब्द येतात, एवढ्या बोली भाषा आहेत. जुनी पण मराठी भाषा आपण बघितली तर प्रत्येक काळामध्ये वेगळी वेगळी असते, तिच्यामध्ये वेगवेगळे शब्द असतात, वेगवेगळ्या शब्दांची भर पडलेली असते. आपण ते सगळं टाळून एकच मराठी भाषा बनवायचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे आपल्याला काही काही शब्दांचे अर्थच लागत नाहीत किंवा कळत नाहीत. उदाहरणार्थ आता आपण बाबर शब्द बघितला, पुष्कळ मित्र बाबर शब्दाचा, बाबर या आडनावाचा अर्थ शोधतात की आमचं आडनाव बाबर काय. जर आपण मराठीला शुद्ध बनवण्याच्या प्रकारातून जर बाहेर आलो आणि मराठी जशी आहे तशी स्वीकारली, आणि ही शुद्ध मराठी, ही अशुद्ध मराठी, ग्रामीण मराठी, शहरी मराठी, माझी मराठी श्रेष्ठ, तुमची मराठी कनिष्ठ, या भानगडीतून जर आपण बाहेर आलो तर आपल्याला पुष्कळ गोष्टी अजूनही नव्याने समजू शकतील. मराठी भाषा ही भारतातली शब्दकोशाच्या दृष्टीने, ज्या आपण स्टेट लँग्वेजेस म्हणतो, राज्यभाषा म्हणतो, त्या राज्यभाषेतली सगळ्यात जास्त प्रबळ आणि सामर्थ्यवान भाषा. मराठी भाषा अभिजात भाषेच्या निष्कर्षामध्ये, निकषांमध्ये बसेल किंवा नाही बसेल मला माहीत नाही, कदाचित नाही पण बसणार. परंतु मराठी इतकी प्रगत, लवचिक आणि शक्तिशाली भाषा आज भारतामध्ये दुसरी नाही. ज्या बोलीभाषा बोलल्या जातात किंवा स्टेट लँग्वेज आहेत त्याच्यामध्ये, की जी बदल पचवू शकते, नवीन आलेले नवीन शब्द स्वीकारू शकते, तंत्रज्ञानाचे जर समजा उद्या गरज लागली तर तंत्रज्ञानाचे शब्द घेऊ शकते, तांत्रिक भाषा होऊ शकते, किंवा अजूनही गरज लागली तर दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये स्वतःला रूपांतरित करू शकते. ही जी लवचिकता मराठीमध्ये आहे, किंवा आपण ज्याला म्हणतो की एक प्रकारचं ॲडजस्ट करून घेण्याची शक्ती मराठीमध्ये, ती दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये नाही. आज आपल्याला आपल्या आडनावांचे अर्थ लागत नाहीत किंवा चुकीचे अर्थ लागतात. त्याचं कारण आहे की आपलं मराठीविषयीचं अज्ञान आणि मराठीवर नसणारा आपला विश्वास, किंवा मराठीला आपल्या स्वतःच्या पद्धतीने, आपल्या जाती धर्माच्या पद्धतीने वळवण्याचा आपण करत असलेलो प्रयत्न. माझ्या जातीमध्ये, माझ्या धर्मामध्ये जी मराठी बोलली जाते तीच श्रेष्ठ, समोरच्याची कनिष्ठ, हा जो अट्टाहास आहे आपला, याच्यामुळे आपण मराठीची, ज्याला आपण म्हणतो की सामर्थ्य जेवढं वापरायला पाहिजे तेवढं मराठीच्या सामर्थ्याचा आपण वापरच करत नाही. मराठीच्या सामर्थ्याचा आपल्याला साहित्यामध्ये वापर होऊ शकत नाही, जेवढं मराठीचं सामर्थ्य आहे तेवढं साहित्य लिहिण्यामध्ये, किंवा नवीन तांत्रिक पुस्तकं लिहिण्यामध्ये, किंवा नवीन अजून काही वेगवेगळे विभाग आपल्या समोर येतील, ऑनलाईन गोष्टी येतील, त्याच्यामध्ये पण मराठीला तोड नाही. मराठी कुठली गोष्ट ॲक्सेप्ट करू शकते. हे सगळं सांगायचं कारण हे आहे की आपण सगळ्यांनी मराठीला आपल्यासारखी बनवणं सोडलं पाहिजे. आपण मराठीसारखं झालं पाहिजे. जर आपण मराठीसारखं होऊ तर आपण मराठीच्या प्रेमात पडू, आणि तर आपण मराठीचा शोध घेत घेत मागं जाऊ. मग आपल्याला आपल्या आडनावांचे अर्थ कळतील, मग आपल्याला अनेक शब्दांचे अर्थ कळतील, मग आपल्याला कळेल की एक भाव वर्णन करण्यासाठी मराठीमध्ये किती आनंद शब्द आहेत. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलंय तसं की मराठीची बोलू किती कौतुके, त्यांनी उगाच नाही म्हणलेलं. की संस्कृतमधून मराठीमध्ये गीता रूपांतरित करणं किंवा तिच्यावर टीका करणं आणि ती गीतेपेक्षा सुंदर आणि मधाळ रसाळ करणं एवढी सोपी गोष्ट नाही. मराठीमध्येच होऊ शकते ती, भारतीय भाषेमध्ये. गीता भाषांतरित होऊ शकत नाही असं नाही, दुसऱ्या भाषांमध्ये होऊ शकते, पण ती जेवढी रसाळ आणि शक्तिशाली मराठी भाषेमध्ये होईल तेवढी दुसऱ्या भाषेत नाही होऊ शकत. मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. आपण आपल्या प्रेमातून बाहेर आलं पाहिजे आणि भाषेला आपल्याप्रमाणे वाकवणं बंद केलं पाहिजे. आपण मराठीसारखं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये जास्त आनंद आहे, त्याच्यामध्ये जास्त ज्ञान आहे.
मराठीमध्ये जास्त ज्ञान आहे आपल्यापेक्षा. ही सगळी आडनावं आज आपण जवळजवळ 287 दुर्गुणी आडनावं शोधली. आत्तापर्यंतची अजून आपण 156 व्हिडिओ बनवतोय वेगवेगळ्या आडनावांच्या प्रकारांचे आणि वेगवेगळ्या आडनावांचे अर्थ सांगतोय. हे एवढं सामर्थ्य आलं कुठून, किंवा ही एवढी आडनावं आली कुठून, ही एवढी विविधता आली कुठून? हे मराठी भाषेचं सामर्थ्य. जर तुम्हाला तुमचं आडनाव समजत नसेल किंवा तुमच्या आडनावाचा अर्थ सापडत नसेल तर त्याचं साधं सोपं उत्तर एवढंच आहे, तुम्हाला मराठी भाषेचा अभ्यास करण्याची गरज. जर तुम्ही मराठी भाषेचा अभ्यास कराल, शेवटपर्यंत कराल, आजपासून सुरुवात कराल, 21व्या शतकापासून, 22व्या शतकापासून, मागे जाल 12व्या शतकापासून, 100 वर्षाचा प्रवास तुम्ही मराठीचा कराल, तुमच्या आडनावाचा किंवा तुमच्या नावाचा 100% अर्थ सापडणार नाही असं होणारच नाही. काय झालं तरी भाषेचा अभ्यास आपला कमी पडतो. मराठी भाषेवर जे बाहेरच्या दुसऱ्या भाषांचे संस्कार झाले कळत नकळत, त्यांचाही आपण विचार केला पाहिजे. फारसी असेल, संस्कृत असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल, आजूबाजूच्या ज्या भाषा असतात, कोकणी असेल भाषा, ह्या कारवारी भाषा असेल, ह्या सगळ्या भाषा पण मराठी भाषेवर संस्कार करत असतात, कारण या मराठीच्या आजूबाजूला चारी बाजून. तर त्या भाषांचं पण थोडं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. ते असेल तर आपल्याला आपल्या आडनावाचा अर्थ कळायला 100% मदत होईल. जे कोणी मित्र आडनावांचा अर्थ शोधतायत त्यांना माझी सूचना आहे किंवा आपण म्हणू की विनंती आहे, इकडे तिकडे आडनावांचा अर्थ विचारत शोधण्यापेक्षा किंवा फिरण्यापेक्षा मराठी भाषेचा अभ्यास करा. तुमच्या आडनावाचा अर्थ तुम्हाला आपोआप कळेल. मला विचारल्यावर तरी मी काय करणार आहे? मराठीचा अभ्यास करणार आहे, शोधून सांगणार आहे, दुसरं काही नाही करू शकत आहे. माझ्या मनाचं तर नाही सांगू शकत. हे सगळे शब्द आपण बघितले, हे कोणाला डिवसण्यासाठी किंवा कोणाच्या आडनावांना वाईटपणा आणण्यासाठी, ते एखादी व्यक्तीचं आडनाव असं दुर्गुणी असेल तर ती व्यक्ती दुर्गुणी आहे असं नाही. आडनाव दुर्गुणी पडायची काही कारणं असू शकतात भूतकाळामध्ये, कुठल्या अनेक कारणांनी ते दुर्गुणी आडनाव पडलेलं असू शकतं. आपण ते बदलू शकतो, काही गरज नाही की तेच आडनाव पुढे कंटिन्यू करायची गरज नाही. एखाद्या व्यक्तीचं आडनाव असं आपण म्हटलं की हेकाडे आडनाव आहे, तर का ते आडनाव ठेवायचं? दुसरं आडनाव घेऊ शकतो आपण, चांगलं घेऊ शकतो आपण. फक्त हा अभ्यासाचा विषय आहे. सद्गुणी आडनावं, त्यानंतर आपण म्हणतो दुर्गुणी आडनावं, त्याबरोबर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत हिंसक आडनावं, सवयदर्शक आडनावं. हा अभ्यासाचा विषय. आडनावांचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा म्हणून हा विषय आपण इथे चर्चेला घेतला आणि व्हिडिओ बनवला, एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आत्तापर्यंत आपण बघितलेली सद्गुणी आणि दुर्गुणी आडनावे तुम्हाला कशी वाटली ती आवर्जून तुम्ही खाली प्रतिक्रिया देऊन कळवा, कारण तुम्ही ज्या प्रतिक्रिया देतात तेच प्रतिक्रिया पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा असते. हे जे आपण विषय घेतो चर्चेला, यातून काही पैसे वगैरे मिळत नसतात आणि यूट्यूबमधून पण बिलकुल मिळत नसतात, कारण व्ह्यूजच येत नाहीत या व्हिडिओना, कोणी बघत नाही. पण याच्यातून समाज जागरण होतं म्हणून आपण हे बनवत असतो. ज्ञानामध्ये भर पडते म्हणून बनवत असतो. एखाद्या व्यक्तीला नवीन दिशा मिळते म्हणून बनवत असतो. जर तुम्हाला अशी काही दिशा मिळाली असेल, काही नवीन कळलं असेल, तर आवर्जून प्रतिक्रियेमध्ये कळवा, कारण तुम्ही ज्या प्रतिक्रिया देतात तेच प्रेरणा आहे हे व्हिडिओ बनवण्याची. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून आपल्याला याच भागातले 156 व्हिडिओ जे येतील त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या 5 ते 7 हजार मराठी आडनावांचा बोध होऊ शकेल. तर याची 5 ते 7 हजार आडनावं मी तुम्हाला सांगतो, यात माझं श्रेय काही नाहीये. हे तुकाराम महाराजांनी म्हणलं होतं, तसं बैसलो मापाशी, मी फक्त मापाला हात लावतोय. मराठी भाषेचं श्रेय आहे की मराठी भाषा किती विविध क्षेत्रामध्ये किंवा विविध अंगी असू शकते किंवा तिच्यामध्ये किती विविधता असू शकते, ती फक्त शिकून मी तुम्हाला सांगतोय. महाराज म्हणले तसं मापाला हात लावलेला आहे, बाकी काही नाही. जर आपल्याला हे अशा प्रकारचं संशोधनपूर्ण कार्य आवडत असेल आणि आपल्या चॅनेलला मदत करण्याची इच्छा असेल तर आपलं स्वागत आहे. आपण चॅनेलची मेंबरशिप घेऊ शकता, ज्याच्यामुळे हे संशोधन कार्य पुढे नेण्यासाठी अजून मदत होऊ शकेल. इतिहासाचं, भाषेचं, समाजाचं हे असं चिकित्सक विश्लेषण, तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. उद्याचा आपला विषय हिंसक मराठी आडनाव. म्हणजे मराठीमध्ये काही काही आडनावं अशी आहेत की जिच्यामध्ये नुसती हिंसा भरलेली आहे. अशी हिंसक आडनावं कुठली आहेत ते आपण पाहूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.